बातमी आहे मंत्रालयाच्या संदर्भातील। मंत्रालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही बातमी आहे। एका महिलेने मंत्रालयामधील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करण्याचा प्रयत्न केलाय। महिलेने फडणवीसांच्या नावाची पाटी काढून फेकली आहे। सचिव गेट मधून महिलेने मंत्रालयामध्ये प्रवेश केला। विशेष म्हणजे या महिलेने पास न काढता मंत्रालयामध्ये प्रवेश केलेला होता। दरम्यान तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटलेली असून पोलिसांनी नाव उघड करण्यास मात्र नकार दिलाय। तर हीच ती महिला आहे आणि त्या ठिकाणची आपण ही दृश्य पाहतोय। काल सायंकाळी नेमकं काय घडलं त्याचीच ही दृश्य आहेत। फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरची ही पाटी तिने फेकून दिली आहे आणि त्याच ठिकाणी तोडफोड सुद्धा केली आहे। या सगळ्याच्यामध्ये विधायक मार्गाने गोष्टी आपण केल्या पाहिजेत। अशा पद्धतीने करून त्यातनं काहीच साध्य होत नसतं। एखादा प्रश्न मिटला नाही, खरं देवेंद्रजींचं ऑफिस हे लोकाभिमुख ऑफिस समजलं जातं, तिथे तात्काळ कारवाई होते प्रश्नांवरती, पण तरीसुद्धा अशा प्रकारचं खरं नासधूस करून यामध्ये काहीच साध्य होणार नसतं। तर लोकाभिमुख जे सरकार जे खातं आहे तिथे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या मागण्या मांडून आपल्याला हवा तो न्याय मिळवता येतो हे आपण लक्षात ठेवलं। विरोधकांनी काही सवाल हे उपस्थित केलेले आहे, जोरदार टीका केली आहे, ती सुद्धा पाहूयात। आता लाडकी बहिणीचे मतं मिळवण्यासाठी हा जो इव्हेंट चालला आहे, आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चीड आहे हे 6व्या मजल्यावर घुसून, मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं आहे। आता काही वेळापूर्वी एका महिलेने देवेंद्र फडणवीस मंत्रालयाच्या केबिनच्या बाहेर कुंडी पेटवून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, त्यांची नेम प्लेट तोडली। स्वतः गृहमंत्र्यांचं कार्यालय सुरक्षित नाहीये का महाराष्ट्रात? आता या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडत आहेत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सारवासारव करताना दिसत आहेत। हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे। लोक चिडले, लोक थांबली आहेत, आता निवडणुका फार जवळ आल्या। तर मंत्रालयामध्ये नेमकं काय झालं याचा घटनाक्रम ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। काल सायंकाळी 6:30 वाजता एक अज्ञात महिला फडणवीसांच्या कार्यालयामध्ये शिरली। मंत्रालयामधील कार्यालयामध्ये शिरल्यानंतर या महिलेने आरडाओरडा सुरू केला। कर्मचाऱ्यांनी विचारपूस करेपर्यंत त्या महिलेने झाडांच्या कुंड्या फेकून दिल्या। महिलेने दालनाबाहेर असलेल्या फडणवीसांच्या नावाची पाटी सुद्धा काढून फेकून दिली। पोलीस येईपर्यंत महिलेने नासधूस करून मंत्रालयामधून पोबारा केला। पोलीस आणि मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाकडून महिलेचा शोध हा सुरू होता आणि ती महिला अखेर सापडली आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर साम टीव्हीचे सवाल काय आहेत ते आपण पाहूयात। मंत्रालयाचं कामकाज बंद झाल्यानंतर महिलेला प्रवेश कसा मिळाला? सचिव गेट मधून सचिवांनाच प्रवेश असताना महिलेला प्रवेश नेमका कुणी दिला? सचिव गेटवरील सुरक्षा रक्षकाशी महिलेचे लागेबांधे आहेत का? तोडफोड करून गेल्यानंतर महिलेला अडवलं का नाही?